पकडा पकडी खेळा, चला रे पकडा पकडी खेळा. तो बघ पांढरा कावळा. अय्यो. तो बघ हनी चाललाय. अडकवलंस ना. ही चिटिंग आहे. तुम्ही सुद्धा इथून निघून आम्हाला पकडायला या ना. हे तुमच्यासाठी ते तिघेच पुरेसे आहेत. सर आम्ही बँक लुटत नव्हतो, चुकून आलो इथे सर. होय तर आम्ही बी लुटारुसनीच शोधायला निघालो होतो. कळलं काय? सगळं समजलो. तुम्हीच आहात ती बँक लुटणारी गँग. आता तुम्ही पळू शकणार नाहीत. नाही पळू शकतो सर, पण तुम्ही अगदी तिथेच उभे आहात. बाजूला व्हा ना, आम्हाला पळायचंय. प्लीज पळण्यात आमची मदत करा ना. चला यांना बांधा आणि पोलीस स्टेशनला घेऊन चला. सगळं व्यवस्थित होईल. किती माणसं होती? सर 4-5 होती. अरे मूर्खा, 4 होते की 5? अरे सर टेक्निकली 5, पण एक बॉस होता, तर माणसं तर 4च उरलीत ना. ओके. ती बँक कोणाच्या एरियात येते? तुम्ही कमिशनर आहात सर. शहरातल्या सगळ्या बँका तुमच्याच एरियात येतात. अरे दीड शाण्या, ज्या बँकेत लूट झाली त्या एरियाचा ठाणे इन्चार्ज तर तू आहेस ना? हो, तो तर मी आहेच सर. ओके. 48 तासांच्या आत जर लुटारू पकडले नाही गेले तर तुझी बदली अशा ठिकाणी करेन जिथे ईश म्हणालास तर 500 रुपये दंड लागेल. तू चहा होता सर. खामोश, वेडा बिनडोक. चहा कोणी स्टीलच्या ग्लासात पितो का? लवकर शोधा त्या लुटारूंना, लवकर. त्याची काही गरज नाहीये सर. हे घ्या बँक लुटारू. चला. हनी बनी जोरदार पोपट. तू यांना ओळखतोस म्हणजे तू पण या लुटारूंमध्ये सामील आहेस. सर हे बँक लुटारू नाही आहेत. खामोश. तुम्हा चौघांपैकी बॉस कोण आहे? हाय, आम्ही सगळे ह्याच म्हणणं ऐकतो. अच्छा, ये इकडे. अरे यार, का मला मार खाऊ घातलास? ते बँक लुटारूंच्या बॉस बद्दल विचारतायत. खामोश. आतमध्ये टाका या सगळ्यांना. एक वार खोल आमासनी, मग आम्ही बी सांगतो. कळलं काय? हे कमिशनरला धमकी देतोस का रे? अरे खजुराच्या बी एवढा तुझा जीव. तुझे हात सोडले तर तू माझं काय करणार? मी पण बघतो तू काय करू शकतो ते. सोडा यांचे हात.
आम्ही निर्दोष आहोत सर, आम्हाला माफ करा सर. हो सर, आम्ही तर कितीतरी गुन्हेगार पकडून दिलेत. आम्ही का बँक लुटू? होय तर मला तर पतंगाचा मांजा बी लुटता येत नाही. 2दा तर चोच तुटली होती. ईश, हे बँक लुटारू नाहीयेत सर, सभ्य नागरिक आहेत. आपल्याला यांना सोडून बँक लुटारूंना शोधायला हवं. आपण नाही, तू शोधायचंय. तेही 48 तासाच्या आत. अख्खं शहर आपल्या नावानं छी थू करताय. अच्छा तर मग रुमालाने पुसून घ्या ना सर. ईश, चूप, नोकरी घालवतोस का? सर तुम्ही जा, 48 तासात लुटारू लॉकअप मध्ये असतील. हम्म, हम्म. हम्म. घाबरू नका सर, फक्त सांगा आम्ही काय मदत करू शकतो ते. ईश, मदत करायची असेल तर इतकीच मदत करा की माझी मदत करू नका. इतकी मदत माझ्यासाठी पुरेशी मदत होईल. ईश. डोंट वरी, काळजी करू नका, मी समजावते. हम्म. हम्म. काय केलं तुम्ही सगळ्यांनी? ते आम्ही शेंगदाणे खाल्ले. शेंगदाणे खाण्यापूर्वी काय केलं? त्याच्या आधी आम्ही बागेत खेळायला गेलो होतो. हा बागेत जाण्यापूर्वी काय केलं? त्याआधी आम्ही काहीच नाही केलं. तुम्ही सगळे बँक लुटण्याच्या केस मध्ये अडकणार होता. इन्स्पेक्टर पांडांचा कॉल आला होता. हो ना, ते तर आम्ही त्या वेड्या नंदूमुळे फसलो होतो. वेड्यांसोबत राहताच का तुम्ही? एकदम बरोबर मॅडम, आपण कोणत्याच येड्या सोबत राहिलाच नाही पाहिजे. आपल्यासाठी एक हनीच बास झाला. हे पहा, पोलिसांना त्यांचं काम करू द्या. त्यांच्या कामात अडथळा आणू नका. अर्थात तर बँकेच्या सिक्युरिटी गार्डने आणला होता, नाहीतर आम्ही हॉलमधून पळून गेलो असतो आणि पोलिसांच्या हाती लागलोच नसतो. गप्प बसानी, सगळे गुपचूप झोपा जाऊन. 1 2 3 4 5 6 101, 102, 103, 104. 504, 505, 506, 507, 1008, 1009, 1010, 1011. 1514, 1515, 1516. Oh, ओहो गुरु. ओ, बँक लुटली गेल्याचं दुःख कमी झालेलं दिसत नाहीये. अजून बिचारे रडतायत. काय झालं खन्ना साहेब? खराब फुटवेअर वापरला तर दुखतील तुमच्या टाचा. मिस काटकर आजचा पेपर तरी वाचा. द्या टाळी. मॅडम, मासे स्वस्त झालेत. आज प्लीज तव्यावर फिश ठेवून फिश फ्राय बनवा ना. घाणेरड्या गाण्यावर जरा कमी नाच. ती नाही, ही वरची न्यूज वाच. द्या टाळी. बँक लुटारूंनी खुले आवाहन केले आहे की ते उद्या संपूर्ण नगराची ब्रँच लुटणार आहेत. अरे चा, मग तुम्ही का रडताय सर? तुमची बँक तर कालच लुटली त्यांनी. हे लोक तर उद्याबद्दल बोलतायत. आजच सरांची बदली त्या ब्रांचला झालीये. ओ गुरु, दुसऱ्याला फेकून मारलेले सुद्धा मलाच येऊन लागले. हे बँक लुटारू माझ्याच मागे का लागले? द्या टाळी. टेन्शन नका घेऊ, पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करतील. आणि जर नाही करू शकले तर सर असे दुःखी झालेले मला नाही बघवत.
तुम्ही चौघ काहीही करू नका. किती दुखी आहे मॅडम. पोलिसांची मदत करणं एका चांगल्या नागरिकाचं कर्तव्य असतं. तुम्ही 4 चांगले नागरिक आता बाजारात जा आणि फळं घेऊन या. डोकं चालत नसताना माणूस कुणाला काही सुचवू नाही शकत. मिस काटकर, मी आणखी एकदा बँक लुटली गेल्याचं दुःख नाही पचवू शकत. त्या टाळी. सर, मी 1 किलो वजन घेऊन बेंच प्रेस मारते. अरे सॉरी मॅडम. ते काय ना, बँकरप्ट माणसाचं डोकं चालत नाही म्हणजे. ही रस्सी का बांधलीये? अगं बाबा, अरे वाचवा. मॅडम बरोबर म्हणतात, कोणालाही कमी लेखायचं नाही बरं. एका दोरीने जिमची काय अवस्था केली बघा. बँक लुटली त्याने पोट नाही भरलं का? आता जिम पण बंद करणार का? नाही रे मित्रा, आम्ही तर हिथं तुझे पैसे परत करण्याचा प्लॅन घेऊन आलोय. कळलं काय? अच्छा, ते कसं काय? बँक लुटारू उद्या पुन्हा बँक लुटणार आहेत. तू त्या बँक लुटारूंना पकडवून दे. हा, ते सगळं तर ठीक आहे, पण त्यासाठी मीच का? कारण आमचे हात बांधलेले आहेत मित्रा. काय आपले हात बांधलेले आहेत, पण दोरी तर कुठे दिसत नाहीये मला. अरे अरे गाढवा, दोरीने बांधलेले नाहीयेत. मॅडमना जे वचन दिलंय त्याने बांधलेत. त्या नाराज होतील ना. अरे मॅडम का नाराज होतील? तुम्ही जर लुटारूंना पकडून दिलं तर त्या खुश होतील ना. लय भारी लय भारी लय भारी. मॅडमने आपल्याला पहिले पण शाबासकी दिली आहे. हो ना, आणि बँक लुटू नाही दिली तर किती पण खुश होईल. ये बाबांनो, जिम बंद. उद्या बॉडी बनवा. ठीक. तर मित्रांनो, मी पण तुम्हाला मदत करणार. नक्कीच. हा, आता सांगा काय प्लॅन आहे? आपण लुटारूंचा वेश घालून बँकेत जायचं आणि आपल्यापैकी एक जण लुटारूंमध्ये सामील होईल. भावा, एकदम मस्त आयडिया आहे. मग जेव्हा लुटारू पैसे वाटून घेतील तेव्हा आपला हिस्सा घेऊन घरी येऊ आणि सगळे मित्र आपापला हिस्सा घेतील. अरे नाही गाढवा, आपल्या मित्राला त्यांच्या अड्ड्याचा पत्ता कळेल आणि मग तो पोलिसांना सांगेल. फालतू आयडिया आहे. मग ते पैसे तर पोलीस घेऊन जातील. अरे, ते लुटलेले पैसे पोलीस बँकेला परत करतील आणि सगळ्यांना त्यांचे पैसे मिळतील. हो, आयडिया तर छान आहे, पण लुटारूंचा वेश करणार कोण? मी, कारण मी बघितलंय त्यांनी कपडे कसे घातले होते ते. काय म्हणताय मित्रांनो, आपण त्या लुटारूंना पकडायचं म्हणजे पकडायचंच. सर्वांना मान्य आहे का? होय.
अरे यार, हीच ती दुसरी धक्का बँक जी लुटारू आज लुटणार आहेत. हो चला मित्रांनो, आज जाऊया. अरे पोलीस तर आधीपासूनच इथे आलेत. अरे गेल्या आठवड्यात रिलीज झालेली फिल्म हिट आहे. इन्स्पेक्टर पांडा सगळी व्यवस्था नीट आहे. ईश, इन्स्पेक्टर नको म्हणूस आम्ही वेश बदलून साध्या कपड्यात आलोय. हे पहा, पोलीसही वेश बदलून आलेत. अरे मग आपण काय करणार? ऐका, सर्वांनी वेगवेगळ्या जागी जाऊन थांबा. अरे या गाढवाला त्या लुटारून सोबत यायचं होतं. हा त्यांच्या आधी असा एकटा कसा काय आला? अरे या गाढवानं तर सगळ्या प्लॅनचा सत्यानाश करून टाकला. ईश, बँक लुटारू पकडा. आई 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 ग आई. माकड झाडावर किंवा गुहेत राहतात. अरे आईस्क्रीम कोणी कधी असं खातात? द्या टाळी. पळा पळा. बेटा, कायद्याच्या कामात अडचण नको करूस. सर, हा हनी आहे. ईश. बंद करा ही धमाल चौकडी. पटापट सगळा पैसा माझ्या माणसांना देऊन व्हॅन मध्ये ठेवा. पोलीसवाले असून बँक लुटता? लुटत नाहीये, हेडक्वार्टर वरून आलोय. बँक लुटेरे इकडे येण्याच्या अगोदर पैसे हेडक्वार्टरला सुरक्षित पोहोचवायचे आहेत, समजलं? ब्रेसलेट, हे तर अगदी हुबेहूब त्या लुटारू सारखं आहे. हाच लुटारू आहे. ईश, काय म्हणतोस? नोकरी घालवशील का? नाही, मी याचं बनीसारखं ब्रेसलेट ओळखलंय. हा लुटारूचा बॉस आहे. याने जेव्हा खन्नासाहेबांची आधीची बँक लुटली ना, तेव्हा मी याला बघितलं होतं. अगदी तसंच ब्रेसलेट आहे. ईश, अच्छा. खूप हुशार आहेस, तू ओळखलंस मला. हे खरे लुटारू आहेत. पोलीस बनून इथं आलेत, कळलं काय? लुटा रे बँक, लुटा. सगळे पैसे घेऊन चला, लुटा. ईश, सगळेजण दूर व्हा. पोलिसांना लुटारूंचा सामना करू द्या. बाजूला व्हा. हा. अरे यार, असं तरी अख्खी बँक लुटतील. मदत करावी लागेल. अरे वा, किती ताकद आली आहे माझ्यामध्ये.
अरे सगळं काम खराब करून माफी काय मागताय हा? माफी नाही मागत आहे, पकडून खेचतोय. ईश, घेऊन जा यांना पोलीस स्टेशनला. अरे वा गुरु, वा वा वा, मजा आली बल्ले बल्ले, शाबा शाबा. यावर एक शेर सुचले. तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याची टोळी ठोकली, बँक लुटली नाही गेली आणि माझी इज्जत राखली. द्या टाळी. ए भाऊ, एक लुटेरा तर आपण पण पकडलाय. शाबास शाबास, तुम्हा सर्वांमुळे सर्व बँकांचे पैसे आता परत मिळतील. खूप छान शाबाश. आम्ही इतकी मेहनत करून सुद्धा फक्त बँकेचे पैसे मिळणार, मॅडमचे नाही. ईश, याला माझ्यापासून दूर घेऊन जा.